आता हे बघा आपली 7,00,000 सायकल हिथं 0 वर उभा या. आता मी निघालो उत्तराखंडमध्ये. बघा उत्तराखंड बघा 1 2 उत्तराखंडमध्ये आलो. जर केदारनाथला यायला लागलाय ना ह्या महिन्यामध्ये तुम्ही तर इथं काही झाडे बघा सोनेरी कलरचे. मी महाराष्ट्रातला पहिला असा सायकल रायडर आहे, पहिला सायकल वाला आहे जसं 6 ते 7 लाख फॉलोवर आहे. सायकलवाला पहिला आहे मी मी फोटो रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. असला मी हरिद्वारच्या पाठीमागा 90 किलोमीटर थांबलेलो काल रात्री. असा टेंट लावून एका पाठीमागच्या 2 पंपामध्ये मला काल रात्री थांबून नव्हतं. तर ह्या इथं येऊन मला हे थांबून दिलं. नंतर आता मला ह्या रस्त्यानं असं तिकडे पुढं जायचं आहे. सायकल इथं सायकली नेमो सामान टाकलंय, नेमो सामान टाकायचं राहिलं. रात्री लय भारी कार झोप आली. सामान सगळं टाकलं, लोड झाली. फक्त आता आंघोळ करायची राहिली मला. इथं आंघोळ घेत करून काल रात्री समजे कपडे धुवून टाकले ती मी. आता आंघोळ करतो मी ना. आता इथं आंघोळ करून डायरेक्ट निघलो करू. आज उशीर झाला मला निघायला. आता 6 वाजता चालते मला पुढे निघायचं आहे. पुढे जाऊन थोडा चहा नाश्ता करू. आधी आंघोळ घेतो करून चला. ही बादली खराब आहे यातनं तेला तो अशी तुझ्या. आता मी बघितलं स्पोक तुटला आहे. ही स्पोक तुटला आहे किंवा इथलाही एक तुटला आहे. 2 तर स्पोक तुटले तरी मला चाकाल जरा डगमग करतंय कशामुळं. प्रॉब्लेम व्हेरी डिफिकल्ट ब्रो. हर हर महादेवाय. अंबाच्या नावानं चांगलं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने गणपत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अशी काहीतरी आजची सुरुवात झाली आपली बघा. आज आपण पुसतोय खाली काय पण करून. हर हर महादेव. भावांनो बघितलं फक्त माझी हे रील फक्त 50 सेकंद बघा. तुम्हाला सांगतो मी भावांनो परवा दिवशी म्हणजे 2 मेला तो भाई अभी रोड के सीधे जा रहा था. अभी रोड से सीधे जा रहा था मैं. तो ये भाई मेरे को बोल रहे हैं कि भाई हम आपके कौन देखते हैं. आप देखते हो या आपके भाई देखते हैं. भाई मेरे ज़्यादा वीडियो देखते हैं इंस्टाग्राम पे. वो बोल रहे भाई ये बहुत दिन पहले निकला है और इसकी वीडियो देखना अच्छा लगता है. ये बोलते हैं उनको भाई समझती भी नहीं है कुछ क्या देख रहे हो. वो बोलता है भाई नहीं यार वो अच्छा लगता है देखने के लिए इतना दिन से निकल रहा है. तो भाई कैसा लग रहा है आपको. भाई बहुत बढ़िया लग रहा है. बाकी आपको ऊपर वाला सफल करे क्योंकि आप जिस तरीके से जा रहे हो पहाड़ी इलाके उधर हरिद्वार में, हरिद्वार से आप केदारनाथ जाओगे. अच्छा अब यहाँ से ये उत्तराखंड की बाउंड्री कितना किलोमीटर होगी. अभी यहाँ से मिलेंगे आपको लमसम 40 किलोमीटर. 40 किलोमीटर बाद उत्तराखंड आ जाएगा. उत्तराखंड आ जाएगा. 40 किलोमीटर म्हणजे 12 वाजे तक 12 वाजेपर्यंत आपण उत्तराखंडमध्ये पोहोचून जातो. तर लईच भारी वाटतंय. काय देवभूमी उत्तराखंड बोलते. देवभूमी उत्तराखंड. ह्या वर्षी काय पण होऊ द्या पण केदारनाथला याच माझं म्हणणं आहे. केदारनाथला आलंच पाहिजे. देवभूमी उत्तराखंड आहे हो, जोक नाही. देवभूमी उत्तराखंड म्हणजे जास्त करून देवांना इकडे येऊन तप केलेलं या. सकाळचा नाश्ता समोसा. काल रात्री पण चहावर झोपलेलो मी. त्या सकाळचा समोसा भेटले ते खायला. लय भारी. तर मोठा समोसा आहे हवा. मोठा समोसा आहे. खाऊन पुढे 5 समोसा खाल्ल्यानंतर ना माझी भूक थांबली या. समोसा खाल्ल्यावर मला भारी वाटलं जास्त. मला नेपाळची आठवण आली. का नेपाळमध्ये मी समोसा खाल्लेला सेम. ते आज खाल्लाय असा. नेपाळमधल्या ह्यातल्या समोशामध्ये फरक सांगतो तुम्हाला थोडाफार काय आहे ते.
नेपाळगड साईडला ती समुद्र मिळतं ना, याच्यामध्ये तुम्हाला हे मिळणार, हरभरा मिळणार तुम्हाला, मोठा हरभरा मिळणार याच्यामध्ये, आणि शेंगदाणे मिळणार. आणि ते खाताना जे टेस्ट लागतं का नाही, कुरुम 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 कुरुम, ते लय भारी लागतं खायला. तर इथनं आता इकडं मला पुढं 4 लाईन हायवे चालू झाला बघा. आता ही एक चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की कालच्या दरनं मोठा हायवे नव्हता, कालच्या दरनं मी बारक्या हायवे चालतो, कारण की मी गावात येत होतो. मी बायपास नव्हता घेतला, मी साध्या रस्त्याने येतो मी. आता सध्या मला हायवे लागला आहे, नॅशनल हायवे. आणि इथनं बरोबर 35 किलोमीटरवरच उत्तराखंडची बाउंड्री आहे. तर लयच भारी वाटतं की उत्तराखंडमध्ये आज पोचतोय आपण. मी महाराष्ट्रातला पहिला असा सायकल रायडर आहे, पहिला सायकलवाला आहे जसं 6 ते 7 लाख फॉलोवर आहे. सायकलवाला पहिला आहे मी, कारण की नॉर्मलही सायकलवाली बघितली आतापर्यंत. मी कितीतरी सायकलवाली बघितली, माझ्या संग होती बरीच जण. तुमचं फॉलोवरला इथलं किती होतं? 50,000, 60,000, कोणाचं 1 लाख, कोणाचं 1.5 लाख, कोणाचं 2 लाख, पण ती समजी बाहेरची होती. आपल्या महाराष्ट्रातला म्हणलं तर मी पहिला सायकलवाला असं इतकं जास्त फॉलोवर येतं. आणि मला ह्या गोष्टीचा घमंड नाही, मला ह्या गोष्टीचं लय भारी वाटतं की मला इतकी लोक मला जोडलेली आहेत. आपली हक्काची फॅमिली समजी एवढी, लय भारी वाटतं ह्या गोष्टीसाठी मला. एक असतं ना ते आतलं एक अटॅचमेंट, ते भारी वाटतं लय. आता मी नाजिबाबादमध्ये आलेलो आहे आणि मला सायकलचं दोन्ही स्पोक बदलून द्यायचं आहे. मी काल रात्री दोन्ही पण व्हिडिओ नाही रेडिंग केलं, कालचा बी राहिले रेडिंग करता, परवाचा पण राहिला. ओ भाई, अरे बघितलं इकडे माणसं डायरेक्ट समोरासमोर आणून गाडी उभा करते. इकडं असंच आहे, इकडे म्हणजे लई इतका ताप देते का नाही काय सांगायचं. तरी पण मी आपला कॅमेरा सांगत नाही, गप्प बसतो. पण आता तुम्हाला आता कॅमेरा चालू म्हणून तुम्हाला समोर दिसतं तुम्हाला सगळं. आणि ही गाड्यावाली मोठी, यांना दमानं जमणार ना कधी जायला, एकदम फास्टमध्ये असते ती. नजिबाबादमध्ये आलोय आता. सायकलीचं दुकान मला घ्यावं आहे. आता जायचं ह्या रस्त्यानं सरळ 50 किलोमीटर हरिद्वार. इथनं गावातनं बाहेर निघलो नजिबाबादमधनं, आणि ही लागला बायपास मोठा हायवे. 4 लाईनचं काम चालू आहे अजून इथं. एका साईडला 4 लाईन झालं आहे पूर्ण, आणि एका साईडला अजून 2 लेनच आहे अजून. हां, इकडे पण काम चालूच आहे अजून. ही समजा गाड्या हरिद्वारात निघाल्या ते, हे समजा गाड्या. चला, फक्त 43 किलोमीटर राहिले हरिद्वार. लय भारी वाटतंय मला तर. हरिद्वारचा अर्थ माहिती तुम्हाला काय? हरिद्वारचा अर्थ असं होतोय, हरीचे द्वार म्हणजे हरीपर्यंत पोहोचण्याचं द्वार, त्याला म्हणते हरिद्वार. बरं, अजून काय रहस्य माहिती गोष्टी ते तुम्हाला मी दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. चला, 2:30 वाजले आता. मला लय जाबून भूक लागली या. हॉटेल बघून थांबायला लागेल जेवायला, कारण की भयंकरच भूक लागलेली आहे. मी थांबलो होतो तर पाठीमागं व्हिडिओ एडिटिंग केला परवा दिवसा. 2.5 तास गेलं व्हिडिओ एडिटिंग करायला. व्हिडिओ एडिटिंग केला, नंतर न पुढे निघलो. आता झोप यायला लागली आणि ही गाडी चालवते बापू. चालच झोप यायला लागली. फायनली आपण 7 लाख उत्तराखंडमध्ये पोचतोय एका मिनिटामध्ये. बाई लगे असं होतं, एका वर्षानंतर फायनली मी उत्तराखंडमध्ये यायला लागलो आणि बाबा केदार दर्शनाला निघालो. त्यामुळे तर अजून उत्सुकता राहिली. असं वाटतं की जाईल. हे बघा आपली 7 लाख सायकल हिथं 0 वर उभा आहे. आता मी निघालो उत्तराखंडमध्ये. उत्तराखंड 1, 2 उत्तराखंडमध्ये आलो. अयो लय भारी वाटतंय रे, खरंच लय भारी वाटतं या. म्हणजे एक ती खुशी असते ना, ती एक आतनं फिलिंग असते एक वेगळीच. एक देवभूमी उत्तराखंडमध्ये जी माणूस शिजवण आहे, ते माणसाचं जीवन बदलून जात असं म्हणते ते. आणि मला तर लयच भारी वाटलं लागलं, कारण की मला ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. मी गेल्या वर्षी होतो ना तिथं बाबा केदारमध्ये, ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. ते मला लयच भारी वाटतं. मी तिथं जाणार आहे आणि फिरावून त्या बर्फात मजा करणार आहे, त्या मंदिराच्या पाठीमागं टेंट लावणार आहे. लयच भारी वाटतंय राव, लयच भारी वाटतंय. उत्तराखंडमध्ये पाय ठेवलं का नाही, जी पर्शी आहे का नाही, पर्शीला या का तुम्ही काय पण म्हणा बरं का.
म्हणजे एक वेगळंच आहे राव, ही काय पण म्हणा तुम्ही. आणि ह्या रस्त्याने मी पहिल्यांदा निघालो या. गेल्या बारीनं मी दुसऱ्या रस्त्याने गेलतो, आता ह्या बारीने दुसऱ्या रस्त्याने या. मी नैनितालकडून गेलतो गेल्या वर्षी, आता हरिद्वारकडून निघालेलो या. हरीचे द्वार जाऊ, आंघोळ करूया, स्नान करूया, पाप मुक्ती होईल. चला तुम्ही समधी जाऊ हरिद्वारला, मग जाऊ. तेव्हा डोंगर चालू झाली बघा आता इकडं. दमाने जाईल ना तसं मला पुढे आता डोंगर चालू होणार नाही ते. आणि कसं सायकल टाकलाय चालू होईल ना ती समजणार सुद्धा नाही. इतक्या दमाने मला डोंगर चालू होणार. आता माझ्यापासून पाणी संपले, मला लागले ताण. लय जास्त खुश आहे मी. काय भानगडे, मला पैसेच गावायला लागले तरी. थांबा दाखवतो. पाहुणं साधला का आता मला ना 1 रुपया गावला. मागाशी 50 म्हणजे 51 रुपये गावले त्या. 51 रुपये जाताना अजून गावतील थोडंफार. म्हणजे साध्या गाड्या जेवण आपलं हात आहे आज. चला हो भाई, आ गए ठंडे पानी के पास. होय पुत्र, थोडं पाणी शाणी पिले. थंडा खुशी आहे मी लई असं, कारण मी उत्तराखंडमध्ये आलो. इथं गार पाणी प्यायला आलोय. सायकल तिकडे रस्त्याकडे लावली या. पेट्रोल पंप आलो या. तर पाणी घेतो करून आधी मी. घ्या पाणी, प्या पाणी, घ्या पाणी, प्या पाणी, थंड थंड गार गार पाणी. जर केदारनाथला यायला लागलाय ना ह्या महिन्यामध्ये तुम्ही, तर इथं काही झाड आहे बघा. सोनेरी कलरचं, याला तांबडी आणि पांढरी ह्याला फुलं आहेत. ती सोनेरी कलरची फुलं आहेत ह्याला. ही झाड तुम्हाला कुठं बघा भेटले तर लय भारी वाशी. तुम्हाला सांगतो, हरिद्वारच्या पाठीमागं तुम्हाला एवढा आता ही पूल लागले बघा. ही पूल दिसा बघा, ही पूल आहे बघा, एवढा मोठा पूल आहे. ही पूल जाताना तुम्ही हरिद्वारकडे जाताल तर या पाठीमागं 10-20 किलोमीटर पाठीमागं ही पूल लागल्यावर ह्याच्याकडलं काही झाड आहे. इतकं सुंदर आणि इतकं भारी झाड आहे. ह्या झाडात इतका भारी वाशी देऊ. नुसती फुलं आहे ती. ह्याला पानं जास्त नाही, ते पानं कुठं तर आहे, फुलं जास्त आहे. ती जरा आला कोणी तर हे झाडाला नक्कीच भेटते माझं तर म्हणणं नाही. लय भारी झाड आहे या. चला निघू पुढे. जंगल खतरनाक आहे, नेटवर्क कमी आहे मोबाईलला. आय एम कम बॅक टू द उत्तराखंड ब्रो. यू फायनली पाहून आपण हरिद्वार जवळ आलेलो या. 2 किलोमीटर हरिद्वार या. पण मला थांबायला जागा नाही गोली. माझं म्हणलं होतं होई हरिद्वारच्या पाठीमागं 5 ते 6 किलोमीटर थांबायचं आणि उद्या सकाळच्याला सकाळी येऊन हरिद्वारमध्ये दर्शन करायचं, स्नान करायचं, दर्शन घ्यायचं आणि मग नंतर निघायचं असं माझं म्हणणं होतं. पण ते काही सक्सेस होणार नाही. मला थांबायला जागा पुढं कुठेतरी भेटेल. चला बघू आता कुठे भेटते ती. तर लगा आता मी हरिद्वार पशी आहे. ही ब्रिज आहे ना, ही इकडं सरळ खाली, ही इकडं रस्ता देहरादूनला जातो आणि इकडं रस्ता दिल्लीला जातो आणि ही सरळ रस्ता ऋषिकेश आणि केदारनाथकडे जातो. मला थांबायला इकडे खाली जागा बघतो मी. खाली जागा इकडं तर टेंट लावायला जागा बघतो. मग बहुतेक अंदाज आहे माझा. गंगामा पुढं आहे. मला वाटतं ही पण गंगा नदीच आहे, पण डायव्हर्ट झाली आहे पहिल्या जाग्यामध्ये तिकडनं. तर चला इकडून असं जाऊ पुढं आणि तिथनं उतरायला पुढनं जागा आहे आपल्याला. पुढनं उतरू आणि खाली टेंट लावायला मला जागा भेटते. मग बघू. चला तर विचारायला गेलो तो खाली, पण बाबा म्हणलं थांबायला तुम्हाला परमिशन नाही मिळू शकत. हो नका म्हणलं थांब नका. इकडं मला पुढं जाऊन इकडे कुठतरी मला बघायला लागेल जागा.